शेवटी भीष्माचार्यानं द्रौपदीला हात जोडले सांगितलं, द्रौपदी खरं सांगू का, आम्हाला एवढंच माहिती आहे, धर्म हारलो म्हणतो एवढं आम्हाला माहिती आहे. जर तिथं भीष्माचार्यानं जर भोडले असते की द्रौपदी तुला जुगारामध्ये जिंकलेला आहे, तर द्रौपदीचे हाल अपेष्टा भरपूर केले असते. पण त्यांनी एकच शब्द बोलला हात जोडून, द्रौपदी आम्हाला एवढंच माहिती आहे की धर्म हारलो म्हणतो, एवढंच, दुसरं काही नाही. महाराज तेवढ्या सभेमध्ये वस्त्र ओढण्याकरता सुरुवात केली, आवेलना करण्याकरता सुरुवात केली. त्यावेळेला द्रौपदीला सुद्धा एक थोडासा अभिमान सांगितलेला आहे. मी एक राजाची मुलगी आहे, पांचाल देशाची असणारी राजकुमारिका आहे मी. तिला सुद्धा थोडासा गर्वच होता. वस्त्र ओढत असताना तिनं काय केलं, स्वतःचे वस्त्र असे सावरले, वस्त्र ओढू देत नव्हती शक्ती. तोपर्यंत देव मात्र आला नाही. लक्ष करा बरं का, वस्त्र सुरुवातीला ओढण्याकरता सुरुवात केली ना, देव आला नाही. आणि आपलं सुद्धा तसंच आहे बरं का. संकट आलं, दवाखाना आला की लगेच देवाकडे आपण जात नाहीत. गोष्ट लक्षात आली का? लगेच देवाकडे जात नाहीत. आपण कधी जातो माहिती का? सगळ्यात शेवटच्या टोकाला. डॉक्टरने सांगितलं आता एक काम करा, एवढे पैसे भरा आणि देवावर विश्वास ठेवा. मग पैसे भरतो आणि पुन्हा देवाकडे येतो. मी तर सांगतो ना, सुरुवातीलाच देवाकडे जा. देवा हे संकट आलेलं आहे. द्रौपदीनं काय केलं, सुरुवातीला देवाचा धावा नाही केला. अगोदर काही शब्द वापरले, स्वतःचं वस्त्र सावरण्याकरता सुरुवात केली आणि वस्त्र ओढण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर मग मात्र शक्ती कमी पडली. शक्ती कमी पडल्याच्या नंतर आता गोष्ट लक्षात आली, आता या संकटातून वाचवणारा दुसरा तिसरा कोणी सुद्धा नाही. मग कृष्णाला हाक मारण्याकरता सुरुवात कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या हेलो दीनानाथ बंधू सांभाळी आपुले, दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले, दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावेला. देवा का उशीर लावलास? देव निघाला. याला दुसरे प्रमाण सांगतो. देव निघाल्याच्या नंतर आपल्याला जर कुठं लवकर जायचं असेल घरापासून, एक म्हणजे आपली मोटरसायकल, आणखी कुठं लांब जायचं असेल तर फोर व्हीलर, आणखी कुठं लवकर जायचं असेल तर हेलिकॉप्टर, आणखी कुठं लवकर जायचं असेल तर विमान. लक्ष करा बरं का. देवाचं वाहन सांगायचं म्हटलं तर गरुड, आणि गरुडावर देव विराजमान झाला. गरुडाला आज्ञा दिली, गरुडा वेळ कमी आहे,
जर तू थोडी जर स्पीड जर कमी केली ना तर माझी द्रौपदी तिथं नग्न स्वरूपामध्ये होईल, म्हणजे अंगावर तिच्या वस्त्र राहायचं नाही. दुःशासन वस्त्र ओढत आहे. गरुडानं सांगितलं, देवा माझा वेग मनासारखा असणारा वेग आहे. गरुडाचे पायी गरुडाचे पायी गरुडाचे पायी चे पायी ठेवी वेळो वेळा डोई, ठेवी वेळो वेळा डोई, वेगी आनावा तो हरी, वेगी आनावा तो हरी. गरुडाला बोलण्याकरता सुरुवात केली. गरुडा तुला लवकर धावावं लागलं बरं का. सांगितलं, देवा तुम्ही काळजी करू नका. देव गरुडावर विराजमान झाले, पण गरुडावर बसून सुद्धा गरुडाचा वेग देवाला कमी वाटला. त्याला एक प्रमाण सांगितलेलं आहे. त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे. लक्ष करा बरं का. त्वरा झाली गरुडा टाकी येले मागे म्हणजे कसं, रस्त्यानं गरुड धावू लागला. गरुडाला असा हात दिला. गरुडा थोडं थांब बाबा, आता एक काम कर, मला तुझ्या पाठीवरून एकदा उतरू दे खाली एकदा. आता तुझ्या या गतीनं जर चालायचं म्हटलं कसं होईल तिकडं, थांब थोडस, तू काय कर, पाठीमागून ये. अहो देवानं स्वतःच्या वेगानं धावण्याकरता सुरुवात केली. तिथं आला आणि देवानं काय केलं, देवानं विचार केला, एक एक जर कापड दुकानामध्ये जाऊन एक एक जर साडी पुरवायची म्हटलं तर साडी देत असताना मध्ये गॅप पडेल. लक्ष करा बरं का. आता एक एक जर साडी पुरवायची म्हटलं का नाही, आता साडी द्यायची, ती साडी परिधान करू तर पुन्हा मध्ये गॅप पडणार थोडासा, म्हणजे अंतर पडणार का नाही. देवानं काय केलं, देवाचे अवतार असंख्य आहेत. देव कधी कासव होतो, देव कधी नरसिंह होतो, देव कधी डुक्कर वराह होतो, कधी मासा होतो, कधी मोहिनी होतो. देवानं सांगितलं, माझे अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. मी भक्ता करता अनंत अवतार घेतो. आता मला एक वेगळाच अवतार घ्यायचा आहे. देवानं वस्त्राचा अवतार घेतला. वस्त्राचा म्हणजे कपड्याचाच. देवानं स्वतःहून कपड्याचाच अवतार घेतला आणि वस्त्र पुरवण्याकरता असताना सुरुवात केली. कुणाला? द्रौपदीला. नेसती लुगडी स्वये झाला. देव वस्त्रच झाला. दुःशासन, इतर प्रधान मंत्री वस्त्र ओढण्याकरता सुरुवात होते. वस्त्र ओढणारे सुद्धा थकून गेले. वस्त्र संपले का? अजिबात नाही. आणि भूमिका सांगतो, एवढे वस्त्र देवानं का पुरवले त्याचे कारण आहे. देव एवढे वस्त्र पुरवण्याच्या अगोदर घेतल्याशिवाय देव काही तुम्हाला देत नाही. उद्याला काही मोकळा नाही बरं का, असं अजिबात नाही. किती प्रेम आहे हे पाहण्याकरता श्रीकृष्ण एकदा त्या पांडवाच्या घरी आला. कृष्णाची सख्खी बहीण जर सांगायची म्हटलं तर सुभद्रा, आणि ही मानलेली बहीण म्हणजे द्रौपदी. पण खरं सांगू का, सख्ख्या बहिणीपेक्षा जर प्रेम जास्त कुणावर असेल तर ते प्रेम द्रौपदीवर. काही सख्ख्या बहिणी सुद्धा आहेत आणि काही मानलेल्या सुद्धा बहिणी आहेत. मानलेल्या काही बहिणी आपल्या भावाला विसरत नाहीत. काही सख्ख्या बहिणी अशा आहेत, फक्त दिपवाळी,
सण सोनं वगैरे घेतलं तरच दादा 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 बस समजलं. ही सुभद्रा सख्खी बहीण आणि द्रौपदी मांडलेली बहीण, दोघीची परीक्षा घेण्याकरता देवानं काय केलं, थोडस बोट कापून घेतलं. सुभद्रेकडे गेला, सुभद्रा माझं बोट कापलं बर का. सुभद्रेने सांगितलं, दादा काळजी करू नको, आता जाऊन चिंदी घेऊन येते. आता मला सांगा, राजमहलामध्ये चिंध्या सापडतील का? राजमहलामध्ये. आणि चिंदी कशाची असते माहिती का? चांगल्या कपड्याची नसते, खराब कपड्याची चिंदी असते. अहो तिनं सगळं कपाट इकडं तिकडं शोधाशोध केला, पण तिला काही चिंदी सापडली नाही, अजिबात नाही. द्रौपदीकडे कृष्ण गेला आणि द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी माझं बोट कापलं, अंगावर आताची पैठणी सांगायची म्हटलं तर 25,000ची पैठणी असेल. तिनं काय केलं माहिती का? कृष्णाचं बोट कापलं म्हणून पैठणीचा विचार केला नाही, लगेच पैठणी कापली आणि देवाच्या असणाऱ्या बोटाला बांधली. देवानं सांगितलं, एवढ्या चिंदी करता कालांतरानं किती पैठण्या पुरविल्या याचा विचार मी सांगू शकत नाही. एकच चिंदी. थोडासा विषय साईडला घेतो आणि बोलतो बर का. माझ्या द्रौपदीनं तर फक्त कृष्णाला एक चिंदीच दिली, तर देवानं वस्त्राचा अवतार धारण करून एवढे वस्त्र पुरवले. थोडस साईडला जाऊन बोलतो, आपला सप्ताह चालू आहे. प्रत्येक जणानं, माऊली असेल, रुक्मिणी असेल आणि विठ्ठल असेल, सगळ्या जणांनी काय करायचं, एक एक ड्रेस देवाला घ्यायचा. मी काय बोलतो लक्षात येते का? देवाला ड्रेस घ्यायचा. त्याचं कारण असं आहे, जर तुम्ही देवाकरता वस्त्र दान केलं तर देव तुम्हाला वस्त्र कमी पडू देणार नाही. एवढे वस्त्र तुमच्या घरी असणारे पुरविल. पण आपला खेळ असा आहे, देवाला आंघोळ जरी घालायचं म्हटलं तर देवाला अंग पुसायला सुद्धा टावेल नाही. विचार करा बरं का. आपल्या घरामध्ये अहो आहे काही जणाच्या, पण अशी आहे का नाही, 6-6 महिने झाला आणखी धुली नाही, तिनंच अंग पुसाय चालू आहे. एवढे काही जणांचे देव असतात तिथं टावेल सुद्धा व्यवस्थित नाही, खाली आतरायला सुद्धा आसन व्यवस्थित नाही किंवा काही नाही. त्यावेळेला वस्त्र ओढत असताना श्रीकृष्ण भगवंतानं सुदर्शन चक्राला आज्ञा दिली, बोलण्याकरता सुरुवात केली. आता जर कोणी धावलं का नाही तर सुदर्शन चक्राला असताना मी आज्ञा देईल. त्यावेळेला धृतराष्ट्र आणि धृतराष्ट्राची पत्नी गांधारी धावत आली. धावत आल्याच्या नंतर गांधारीनं काय केलं, दुसरे काही वस्त्र आणले आणि वस्त्र आणल्याच्या नंतर द्रौपदीच्या अंगावर टाकले. सांगितलं, ही माझी सून आहे. त्यावेळेला बोलण्याकरता सुरुवात केली, कोणीही द्रौपदीची अवहेलना करू नका. द्रौपदीला राग आला होता. रागाच्या भरामध्ये द्रौपदीनं सांगितलं, लक्षात ठेवा, माझा राग जर कमी करायचा असेल तर पांडव तुमचे दास नाहीत. जेवढं जुगारामध्ये असणाऱ्यांनी जुगार खेळलेला आहे त्यांचं राज्य त्यांना परत देऊन टाका. द्रौपदीनं विनंती केल्याच्या नंतर धृतराष्ट्रानं तेवढं राज्य परत देऊन टाकलं. 5 पांडव, द्रौपदी, त्यांचा असणारा आदेश घेतला आणि निघाले. दुर्योधनानं परत षड्यंत्र केलं, पिताजी कधीही सापाला मारलं तर चांगलं असतं, पण साप जर जखमी करून जर सोडून दिला का नाही, मग मात्र तो बदला घेतल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, हे पांडव म्हणजे सापासारखे आहेत आणि यांना जखमी केलेलं आहे. हे पांडव मात्र मला आता सोडणार नाहीत. माझी एक विनंती आहे, परत पांडवाला बोलवा एकदा जुगार खेळण्याकरता, आणि जर तुम्ही नाही बोलवलं तर मी विष प्राशन करील आणि मरल. धृतराष्ट्राचं प्रेम दुर्योधनावर एवढं होतं, परत असताना त्यांना बोलवून घेतलं आणि पुन्हा एकच डाव ठरला बरं का. कसा डाव आहे का, थोडं तुम्ही तिकडे जाऊन बोला जरा. महाराज तुम्ही तिकडे जाऊन बोला म्हणलं, तुम्ही तिकडे जाऊन बोला, इथं बोलू नका म्हणलं, तिकडे बोला म्हणलं. त्यावेळेला सुंदर स्वरूपामध्ये असे डाव ठरले ना, एकच डाव, जो डाव जिंकेल 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास. एकच डाव खेळायचा. आता डाव टाकला. त्या डावामध्ये सुद्धा असं झालं, टाकीला फासा, शब्द ऐका बरं का, टाकीला फासा आणि पांडव गेले वनवासा.
टाकला फासा आणि तो सुद्धा डाव दुर्योधनानं जिंकला. शकुनीनं डाव टाकून निघाले पांडव वनवासाला. एका प्रमाणामध्ये आणि एका अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. देवाच्या मनात जर गोष्ट आली का नाही तर देव काही गोष्ट करू शकतो. आले देवाची या मना तेथे कोणाचे चालणार. देवाच्या मनात जर गोष्ट आली, रंकाला सुद्धा राजा बनवू शकतो, राजाला सुद्धा रंक बनवू शकतो. याला दोन प्रमाण सांगतो. नंबर 1,